नमस्कार, मी गौरी आणि तुमचं जगन्नाथपुरी सिरीजमध्ये स्वागत आहे. समुद्र आरती संपल्यावर इथे जवळच एक बीच मार्केट आहे जे मी नंतर एक्सप्लोर करायला गेले. या मार्केटची खासियत म्हणजे एकतर समुद्र किनारी आहे, कलरफुल आणि मुळात लोकल कल्चर आणि शॉपिंगचा संगम आपल्याला इथे पाहायला मिळतो. गर्दी बघा केवढी आहे, अगदी गजबजलेला आहे, बसायला सुद्धा जागा नव्हती कट्ट्यावर. तुम्ही या मार्केटमध्ये फेरफटका मारायला आला असाल किंवा तुम्हाला काहीतरी सिरियस शॉपिंग करायची असेल तर ह्या मार्केटमध्ये प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहेच. तशी इकडची लोकल भाषा तर ओडिया आहे, पण त्यांना हिंदी तर बऱ्यापैकी समजतं. हे मार्केट संध्याकाळच्या वेळेलाच असतं. संध्याकाळी 5 किंवा 6 वाजता ते रात्री 10-10:30 पर्यंत हे मार्केट चालू असतं. बेसिकली बीचवर प्रत्येक विक्रेत्याने असे ठेले लावलेले आहेत. प्रत्येक ठेल्यावर अशी ही कलरफुल छत्री आहे. त्यांच्याकडच्या गोष्टी तर कलरफुल आहेतच, पण ह्या छत्रीमुळे हे मार्केट अजूनच कलरफुल आणि व्हायब्रंट म्हणजे अजूनच उत्साही वाटतं. या मार्केटमध्ये ना तुम्हाला सारं काही मिळेल. शंखनाद करणारे शंख जे पूजेसाठी वापरतात, शंखाची ज्वेलरी, सनग्लासेस, बॅग्स, हॅट्स आणि मुळात जगन्नाथपुरीची आठवण राहतील अशा गोष्टी म्हणजे की चेन, जगन्नाथचे चेहरे असणारे की चेन, फोटो फ्रेम, छोटे छोटे विग्रह आणि ह्या गोष्टी देण्यासाठी फार चांगल्या आहेत तुमच्या फ्रेंड्सना. काही जे विक्रेता आहेत ते किंमत थोडी जास्तच सांगतात, त्यामुळे इथे तुम्ही बार्गेन सुद्धा करू शकता. इथे तसे खायचे सुद्धा स्टॉल्स होते म्हणजे चाट, मिरची भजी वगैरे, पण आम्ही काय तसं इथून काही घेतलं नाही. मार्केट जवळच इथे चैतन्य महाप्रभूंचा पुतळा आहे. ते श्रीकृष्णाचे अवतार मानले जातात. त्यांनी भक्ती मार्गाचा आणि हरिनाम संकीर्तनाचा प्रचार आणि प्रसार केला. हे ठिकाण तुम्ही लँडमार्क म्हणून पण लक्षात ठेवू शकतात की इथून बीच मार्केट सुरू होतं आणि इथे तुम्हाला टॉटो सहज मिळतात. इथून मार्केट एक्सप्लोर करून झाल्यावर नंतर आम्ही असंच बीचवर जरा फेरफटका मारला, असेच पाय मोकळे केले पाहायला की काय काय अजून आहे. मार्केट बघून झाल्यावर मी तुम्हाला आता सांगते की इथून काय काय घेण्यासारखं आहे. बरं, आता मार्केटमधून काय घ्याल तर तसं घेण्यासारखं खूप काय आहे. तुम्हाला डिपेंडिंग तुमचा पर्पज काय आहे त्या हिशोबाने तुम्ही चूज करू शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं छोटंसं असं विग्रह घेऊ शकतात किंवा असं छोटंसं शोपीस तुम्ही घेऊ शकतात तुमच्यासाठी. गिफ्टिंगसाठी की चेन्स किंवा छोटे वॉल हँगिंग्स, फ्रिज मॅग्नेट्स असं घेऊ शकतात. खूप ऑप्शन्स आहेत, 100-150 पर्यंत त्याच्या आतच किंबहुना खूप सारी व्हेरायटी तिथे मिळते. अजून एक गोष्ट घेण्यासारखी आहे ओरिसामध्ये, त्या म्हणजे साड्या खूप सुंदर असतात आणि तिकडची संबलपुरी साडी खूप फेमस आहे. ह्यांचा जो रंग आहे साड्यांचा तो पर्टिक्युलरली म्हणजे मोस्टली रेड, व्हाईट आणि ब्लॅक असा असतो. जगन्नाथाच्या डोळ्यांना रिप्रेझेंट करणारे रंगांचा प्रयोग ते सारीजमध्ये जास्तीत जास्त वापरतात. अजून सारीजमध्ये आपल्याला शंख, चक्र, कमळ वगैरे असे पॅटर्न्स, मंदिरांचे पॅटर्न्स आपल्याला खूप संबलपुरी सारीजमध्ये आपल्याला खूप पाहायला मिळतात. या साड्यांची किंमत ऑथेंटिक हँडलूम हातमागाची जी संबलपुरी साडी आहे त्याची किंमत 8,000 पासून पुढे आहे. ऑथेंटिक सुरू होते ती. आणि जेव्हा मी किंमत ऐकली त्याच्यानंतर मी आयडिया ड्रॉपच केली. साडी नको म्हटलं. मी म्हटलं अजून थोडी किंमत, अजून थोडे पैसे घालून मी पुरीमध्ये पुन्हा एकदा जाऊन येऊ शकते. पण किंमत नक्कीच जस्टिफाईड आहे, कारण का हँडलूमचं काम आहे आणि सप्लाय चेनमध्ये प्रत्येकाचं प्रॉफिट निघून मग ती तेवढी किंमत मोजावीच लागते. त्यात काही वाव नाही, त्यात काही म्हणजे असं वाव असण्यासारखं काही नाही. 8,000 पेक्षा कमी किमतीच्या सुद्धा साड्या आहेत. असं नाहीये की 8,000 पासूनच सुरुवात होते. प्रत्येकाच्या रेंजला सूट होणारी साडी आहे. अगदी 150-200 रुपयापासून पण सुरू होणाऱ्या साड्या आहेत. तर असं काही नाही, तुम्हाला ज्या पद्धतीचे तुम्हाला आठवण म्हणून जशी घ्यायची असेल तसं तुम्ही घेऊ शकता. अजून एक की पुरीमधून एक महत्वाची गोष्ट तुम्ही नक्कीच घेऊन आली पाहिजे, ती म्हणजे महाप्रसाद. प्रसाद लोकांना वाटायला, तुमच्या फ्रेंड्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील, त्यांना द्यायला प्रसाद नक्कीच घेऊन या. नृसिंग स्वीट्स म्हणून दुकान आहे, त्याच्यात फार चांगला प्रसाद मिळतो. मंदिराच्याच
रेडियसमध्ये आहे, पण त्यांनी एकदम जुनी मार्केटिंग टॅक्टिक वापरून पण इफेक्टिव्ह मार्केटिंग टॅक्टिक वापरली आहे. आणि त्याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं की मंदिराच्या अवतीभोवती मॅक्झिमम दुकानांचं नाव हे नृसिंग स्वीट्सच आहे. त्यामुळे हे कुठलं नृसिंग स्वीट्समध्ये ऑथेंटिक आणि जो चांगला खाजा मिळतो हे गुपितच आहे आजपर्यंत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही दुकानातून घ्या, तसा काही फरक नाही. 150 रुपये ते 600 रुपये हा रेट आहे. कुठल्या टाईपचा कुठल्या पद्धतीचे प्रत्येकाचे वेगवेगळे रेट्स असतात आणि मग ते एक तुपातला तळलेला खाजा, एक तेलातला तळलेला खाजा, असं त्यांचे वेगवेगळे पद्धतीप्रमाणे त्यांचे ते रेट्स असतात. तर तुम्ही त्या पद्धतीने व्यवस्थित चौकशी करून तुम्ही घ्या. मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.